हाच बॉल त्याचा आता उद्घाटन केलेला नाही नवीन ना बॉक्स ठेवलो बॉक्स मगाचं कुठं मगाचं दिलं ना बॉक्स कोणाला आतमध्ये दिलं दोन्ही टीम विनंती करेन आपला 12वा खेळाडू पाठवा. एराड स्पोर्ट्स एराड श्री 11 काळगावचे आलेले आहेत. वेलकम. लक्षात घ्या तुम्हाला फक्त 15 मिनिटं दिलेत एका डावासाठी कारण 9 वाजून 23 मिनिटं झाले. जास्त वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्या. एराड टीम एराड चला वेळ नाही आपल्याकडे फिल्डिंग लावून घ्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव पूर्ण करायचा आहे. टॉस जिंकला टीम एराड स्पोर्ट्स एराड. त्यांनी या गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि श्री 11 काळगाव या मॅच मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या गोषटवाडी गावचे ग्रामस्थांचं मनापासून सहर्ष स्वागत. आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष सकाराम कुराडे साहेब, भास्कर कुराडे साहेब, जयवंत कुराडे साहेब, विशालदादा कुराडे साहेब, विनोद कुराडे साहेब, भरतांना कुराडे साहेब, राजू कुराडे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिला आणि त्यांची महत्त्वाची उपस्थिती आज सकाळच्या सत्राला लाभलेली आहे. आयुष्यन कबड्डीच्या माध्यमातून आपलं विशेष खूप खूप धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अमोल अनिकेत त्यांच्या बरोबरीने संदीप बावडेकर ही जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या आणि पहिलं षटक घेऊन अमोल अनिकेत टेटमे त्यांच्या साथीला संदीप बावडेकर. उद्घाटन या सामन्याला होते सुरुवात. प्लेज द कॉल. पहिला चेंडू पहिला चेंडू असं बॅटने खेळलाय. मिडॉन आहे मिड ऑफ आहे. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटची मात्र सुरुवात होत असताना या वर्षीचा पहिला टेनिस बॉल हाताळला जातोय. वागदे देवी चषक 2025चा. शॉर्ट पूल केलाय. चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअरले क्षेत्र खाली आहे परंतु दिशा एस अवघी एक धाव प्राप्त होईल. धावांचा श्री गणेश झालाय टीम श्री 11 काळगाव. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर एक सिंगल प्राप्त झाले. लक्षात घ्या तुम्हाला जो पहिला चेंडू दिलाय त्याच चेंडूवर तुम्हाला खेळायचं आहे कारण जास्त जर चेंडू ओला झाला तर आयोजन कमिटी बदलून देईल. त्यामुळे प्रत्येक टीमने ही बाब नोंद घ्या. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. टायमिंग जुळत नाहीये. मिडॉन आहे. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. अद्याप चांगली गोलंदाजी अमोल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संदीप बावडेकर आता मात्र आपल्या सहकार्याला एक मेसेज देत असताना अनिकेत टेटमे मोठं नाव आहे परंतु धावा कराव्या लागतील. 3 चेंडू अखेर 1 धाव. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केले. सर्व अपीलमध्ये उत्साह आहे
आणि पंचांचा स्पष्ट नकार, डॉट बॉल. अमोल यांची चांगली गोलंदाजी. अद्याप पहिल्या 4 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली आहे. 1 to go. लक्षात घ्या पंचम असणार म्हणजे 5 चेंडू असतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 धाव खर्च करणं म्हणजे अप्रतिम षटक. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून पंच केलाय. डीप पॉइंट क्षेत्र खाली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. अनिकेत टेटमे यांच्या बॅटमधून श्री वाघजाई देवी चषकाचा पहिला चौकार. पहिल्या 4 चेंडूवर 1 धाव खर्च केली होती अमोल यांनी. शेवटच्या चेंडूवर अनिकेत टेटमे यांचा चांगला पंच. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. यानंतर टीम VHS शिळ ACC नवीवाडी आपण सज्ज राहायचंय. वेलकम JD. ACC नवीवाडी ही टीम उपस्थित आहे. वेलकम AJ. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी आलेत भरत. आता मात्र पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. आता मोठे फटके खेळण्याचं कसब हे मात्र आता पाहायला लागेल. पाटण तालुका क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप बावडेकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू मॅक्सवेल साठी. ड्राईव्ह केलाय. फटका फसलाय. स्वीपर कव्हर चेंडू खाली. गोल्डन डकचा शिकार संदीप बावडेकर. बॅक टू द डगआउट. अजित त्यांनी चांगला झेल टिपला आणि एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे एराड स्पोर्ट्स एराडला. आणि दुसऱ्या षटकामध्ये संदीप बावडेकर मात्र त्या डगआउटमध्ये परततील. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडूला टायमिंग करू शकले नाही. त्यांनी टेनिस बॉलला टायमिंग करणं कुठेतरी खूप महत्वाचं आहे. षटक क्रमांक 2 साठी आले भरत आणि त्यांनी पहिलाच विकेट बाद केला. न्यू बॅटर अमित. संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून प्रवीणदादा हरवडे मेंटॉर ऑफ वन साइड जिवाळा आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि एक लिजंड क्रिकेटर प्रवीणदादा हरवडे. हॅव अ ग्रेट इयर. पोल करण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. चेंडू हवेमध्ये. डीपला स्क्वेअर लेग चेंडू खाली. सुशीलने टिपलाय झेल आणि सलगच्या 2 चेंडूवर 2 धक्के दिलेत भरत यांनी. अमित हे देखील शून्यावर झेल बाद. आणि पहिल्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज भरत. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगला झेल इथे मात्र टिपलाय सुशीलने. कॅचेस विन द मॅचेस. आणि पहिल्याच मॅच मध्ये टीम श्री 11 कायगाव थोडीशी बॅकफूटला गेले. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी क्रमांक 3 वर अमोल. सकाळचं सत्र आहे. या खेळपट्टी कशी असेल, या खेळपट्टीवर किती धावा बांधल्या जातील, कारण टेनिस चेंडू कशा प्रकारे ट्रॅव्हल केला जाईल हे खूप सारे प्रश्न. आउटफील्ड थोडीशी दव पडल्यामुळे ओली आहे, तिथून देखील तुम्हाला धावांचा प्रयत्न करावा लागतो. परंतु पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील होईल का? भरत यांना संधी आहे. हॅट्रिकचा चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये आपण पाहतोय अद्याप धावफलकावर धावा अवघ्या 5 धावा. धावफलकावर धावा तुम्हाला कराव्याच लागतील. हा देखील चेंडू कमी गतीने हाताळला. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगताना भरत यांनी अवघ्या 4 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. पंचम मधला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पायावर टाकलेला, ग्लान्स केलाय, डीपला स्क्वेअर लेग, दूरवरून वेगाने येतील. एखादी चेंडू पकडलाय, धुळीचा प्रयत्न होत असताना इथे 2 धावा मात्र शेवटच्या चेंडूवर होतील प्राप्त.
तेचा प्रयत्न केलाय, फेकी थोडीशी उशिरा केली आहे आणि त्याचा फायदा पहा. अनिकेत टेटमे हुशार आहेत, चतुर आहेत. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेंचं रूपांतर तिहेरीमध्ये केलंय. परावर्तित 2 पंचमचा खेळ झालाय. समाप्त. टीमची धावसंख्या श्री 11 काळगाव 8. आठ धावा धाव फलकावर. 2 गडी बाद. संदीप अमित शून्यावर बाद झाले. त्यानंतर मात्र आता इथून भागीदारीची गरज आहे. मयूर आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू मयूर यांचा डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. या षटकाची सुरुवात मात्र एका अवांतर चेंडूने झाल्या. आज श्री वागजादेवी चषक 2025चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा आपण खेळ पाहत आहे. पहिला सामना फुल टॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी पंचांच्या उजव्या बाजूने घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव. एक सिंगल धाव प्राप्त होते. एकेरी दुहेरीने मात्र धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. अमोल आणि त्यांच्या साथीला अनिकेत. पहिल्या 2 षटकाचा खेळ मात्र अप्रतिम राहिला आहे टीम एराड स्पोर्ट्स एराडसाठी. खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. धाव मात्र एक प्राप्त होईल. घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल. मयूर समोर बॅटर अमोल. अमोल यांच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. 5 वर खेळतात अमोल. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळला. गॅप मध्ये फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. दुसरा चौकार या डावातील श्री 11 काळगावसाठी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. काऊ कॉर्नर आहे. चेंडू खाली. चांगला झेल इथे मात्र पूर्ण करत असताना प्रवीण. आणि कॅचेस विन द मॅचेस. टीम एराड स्पोर्ट्स एराड या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम करते. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण कसं करावं ते मात्र इथे पहिल्या सामन्यामध्ये एराड स्पोर्ट्स दर्शवत असताना. टेनिस बॉलचा चेंडूला टायमिंग करणं किती गरजेचं आहे. तुम्ही रबर बॉल अगदी सहज भिरकावून देऊ शकता, परंतु टेनिस बॉलला तुम्हाला सीमारेषा जर पार करून द्यायची असेल चेंडूला ना, तर मात्र टायमिंग करावं लागेल. धावा करण्यासाठी तुम्हाला माइंडसेट मात्र कुठेतरी बदलावा लागेल. कारण रबर बॉलमधून ज्यावेळेला तुम्ही टेनिस बॉल खेळत असता त्यावेळेला वेगळा चेंडू असतो, जरी क्रिकेटसारखा असेल तरी चेंडूचा फरक पडतो. बॅट्स वेगळ्या असतात आणि सकाळच्या सत्रामध्ये चेंडूला ज्या प्रकारे तुम्ही बाहेर मारण्याचा प्रयत्न करता. नरेश आलेत क्रमांक 6 वर. 14 धावा. पहिला चेंडू नरेश ऑन ड्राईव्ह. चुकी होते. डीपला प्रोटेक्शन आहे परंतु धाव घेतलीच नाही अनिकेत टेटमे यांनी. पहिल्या चेंडूवर एक धाव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला नरेश यांनी, परंतु नकार दिलाय. आता शेवटचे 5 चेंडू मात्र स्ट्राईकवरती राहतील का अनिकेत टेटमे हे बघायचं आहे, कारण त्यांना स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक मात्र त्यांनी प्राप्त केली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 14. शेवटचं षटक
आणि अंतिम षटकासाठी अजित साळुंके यांच्यावर विश्वास दाखवला टीमने. 15-14 धावा धाव फलकावर. या 5 चेंडूवर 15 जर आल्या, 14-15, तर मात्र 30 पर्यंत जाईल का टीम श्री 11 काळगाव. आणि अनिकेत टेटमे यांच्याकडे क्षमता आहे. विकेट काढायचा हा प्रयत्न, डाऊन द लेग साइड चेंडू होता, परंतु शफल जास्त झाले होते, त्यामुळे हा योग्य चेंडू आहे. आता 4 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. अनिकेत टेटमे या 4 चेंडूवर 2 बाहेर मारतील का. 25-30 टीम श्री 11 काळगाव पर्यंत जाईल का. परंतु एराड स्पोर्ट्स एराडने काय गोलंदाजी केली आहे. अमोल, भरत, मयूर, आता अजित साळुंके, प्रत्येकाने आपली कामगिरी चोख बजावली. चला प्लीज मॅच थांबवू नका. आणि टेटमे एक चौकार आला त्यांच्या बॅटमधून डीप पॉइंटला. आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम श्री 11 काळगावला. यासाठी स्ट्राईक घेतली होती, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी व्ही शेप मध्ये. आमचे कॅमेरामॅन कुणाल म्हात्रेंच्या भेटीला चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी. षटकार. आणि यासाठी मगाशी अनिकेत टेटमेनी स्ट्राईक नाकारली होती आणि ही खासियत आहे त्यांची, कारण या खेळाडूची प्रतिभा मोठी आहे. या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या 20 धावा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, दिशा चुकीची आहे. स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल. पंच महेंद्र सर, संदीप पाटील सर यांना आपण पाहतोय. ओमसाई MTCवर आज सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील जोडलेत, आपलं देखील स्वागत. आता बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे, चांगलं यष्टी रक्षण, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. गणेश यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये एखादी चेंडू पकडला, 1 धाव निश्चितच वाचवली आपल्या टीमसाठी. धावसंख्या मात्र धाव फलकावर स्थिरावते. खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑन आहे चेंडू खाली. भरत चुकी करणार नाहीयेत, पकडलाय कॅच भरतने आणि जावं लागेल परत अनिकेत टेटमे यांना. मोठी विकेट प्राप्त झाली. 21 धावा धाव फलकावर. 21. हा देखील चेंडू हवेमध्ये खेळला, टायमिंग जुळत नाहीये आणि ही कुठेतरी डोकेदुखी आहे टीम श्री 11 काळगावसाठी. कारण प्रत्येक खेळाडू आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू सीमारेषा पार करू शकत नाही. ही कुठेतरी त्यांच्यासाठी खंत असेल. मोहन यांना बॅटिंगची संधी मात्र प्राप्त झाली. हा देखील चेंडू हातातून निसटला असावा कदाचित, पंचांकडे नजर असेल. व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल म्हणजे 1 धाव प्राप्त होईल टीमला. 22 धावा धाव फलकावर. 1 टू गो. 6 आल्या तर 28 होऊ शकतात, 4 आल्या 26, निर्धाव आला तर 23चं लक्ष असेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडू हवेमध्ये, मिड ऑफ मागे धावतोय. झेलचा प्रयत्न चांगला केला, चेंडू हाताला स्पर्श झाला नाहीये. 2 धावेचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव इथे मात्र प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. टीमची धावसंख्या धाव फलकावर या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले 24. परत वाईट 22 आणि आत्ताच्या 2 24 आणि 26. चला आपण टॉस घेणार आहोत. 25 धावा धाव फलकावर झाल्यात. 26 रन्स टू विन. चला आपण टॉस घेत आहोत. VHS शेळ विपक्ष ACC नवीवाडी. चला प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. मी विनंती करेन जयवंत कुराडे साहेब, आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत.
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला कॅप्टन यायचं आहे. वेचे शिरळ आणि त्यांच्या विरोधामध्ये SSC नवीवाडी या दोन संघांमधला टॉस आपण घेऊयात. चला कॅप्टन या प्लीज. मान्यवर उपस्थित झाले तर आपण जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने आजचा दिवस आणि सर्वांना शुभ सकाळ. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स घोषटवाडी आणि श्री वाघजाई देवी उत्कर्ष मंडळ घोषटवाडी आयोजित मिस्टर PTPL अर्थातच राजेशदादा कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री वाघजाई देवी चषक 2025चं हे भव्य दिव्य पहिलं पर्व आपण अनुभवत आहे. आणि पहिल्या पर्वामध्ये हे भव्य दिव्य असं आयोजन. दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅच आपण टॉस घेतोय. एका बाजूला शिरळ टीम, दुसऱ्या बाजूला नवीवाडी टीम. कॉल कोणाचा असेल? ठीक आहे, शिरळ संघाचा कॉल असेल. हेड आणि टेल असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. स्विंग द टॉस. हेड असा कॉल दिलाय, आलाय तो टेल. टॉस जिंकलाय नवीवाडी संघाने. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. गेल्या संडेला आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र सुरुवात झाली नवीन हंगामाला थोडेसे कमी पडलात. आता क्षेत्ररक्षण घेतले, काय सांगाल? नक्कीच गेल्या मॅचला आम्हाला जो निर्णय हवा होता तो आमच्या बाजूने लागला, परंतु JDने आमच्या टीमसाठी भरदार खेळी केली त्यामुळे आम्ही सेकंड राऊंडपर्यंत बसलो. पण सेकंड राऊंडला पावसामुळे थोडंसं हे झालं, त्यामुळे आम्ही सेकंड राऊंड हारलो. पण यावेळेस आम्ही पूर्ण तयारीनिशी आम्ही ग्राउंडमध्ये उतरून आमच्या संघासाठी जेवढे 100% देता येईल तेवढं देऊ. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये, बॅटिंग करायची आहे. काय सांगाल? नवीन हंगाम, नवीन सीझन. यावर्षी नवीन एंट्री आहे आमची. ही पहिलीच टुर्नामेंट आणि पहिलीच मॅच आहे. सगळे पोरं प्रॅक्टिसमध्ये आहेत आणि चांगली बॅटिंग करू. धन्यवाद. शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. मान्यवरांना मी विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. टॉस जिंकला नवीवाडी संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केलं शिवसंघाला बॅटिंगसाठी. जाऊया पुन्हा एकदा मॅच एडिशन आणि जिथे जोडले जात आहेत. लव जाधव सर, थँक्यू सो मच. पहिला चेंडू मयूर जाधव यांनी हवेत खेळलाय. झेलची संधी असेल. कॅच ड्रॉप. मयूर जाधव यांचा तुम्ही झेल सोडलाय आणि याचा भुर्दंड तुम्हाला सहन करावा लागेल, कारण एक असे खेळाडू आहेत मयूर जाधव ज्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. पहिल्या षटकामध्ये संधी निर्माण केली होती मोहन यांनी. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच, परंतु क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडतात. प्रवीण साळुंके ऑन स्ट्राईक. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला लागल्यानंतर मात्र पायावर आदळतोय. वेगाने यष्टी रक्षक संदीप बावडेकर चेंडूवर आले. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. पहिल्या चेंडूवर काय घडलं? पहिल्या चेंडूवर विचार केला तर संधी निर्माण केली होती मोहन यांनी आणि मयूर जाधव यांना मिळालेलं जीवनदान. आता या मॅचमध्ये काय रंग भरणार आहे हे पाहायचं आहे, कारण पाठलाग करायचा आहे 26 धावांचा आणि या 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात दोघांनाही चांगली हवी आहे. एकाला विकेट्स घ्यायचे आहेत आणि एकाला धावा बनवायच्या आहेत. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न बॅटची कडा लागली होती आणि इथे मात्र संदीप बावडेकर यांच्या हाताला लागल्यानंतर चेंडू मात्र पडलाय. चला आपण एक शुभ सन्मान घेऊया. आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय सकारामजी कुराडे साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय. मी विनंती करेन अभिजित दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. लेट बॉल चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला नसे माफी. प्रवीण साळुंके यांच्या बॅटमधून या स्पर्धेचा पहिला धमाका येतोय. बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू सो मच आदरणीय सकारामजी कुराडे साहेब. आपल्या मनापासून आभार. आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष, सातत्याने मंडळासाठी चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्या गावची स्पर्धा आहे म्हणजे आपली उपस्थिती महत्त्वाची आहे. आज या क्रिकेटमुळे ही सगळी मंडळी एकत्र आले. आपल्या भेटीगाठी होतात या क्रिकेटच्या खेळामुळे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 7. 1 to go. बायकूडला जाऊन शॉट आर्म चॅक. चांगला फटका. काऊ कॉर्नर आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल प्रवीण साळुंके यांच्या खात्यामध्ये. प्रवीण साळुंके स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक.
पहिल्या पंचमचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 8. 26 पाठलाग करत असताना टीम एराड स्पोर्ट्स एराड आणि मयूर जाधव यांचा पहिल्या चेंडूवर झेल सुटला. तो मात्र कुठेतरी टर्निंग पॉईंट होता का या मॅचचा, येणारी वेळ सांगेल. वेलकम टीम VHS चेअर. अमोलदादा सूर्यवंशी आपलं देखील सहर्ष स्वागत. विलासदादा सूर्यवंशी आणि एक असं व्यक्तिमत्व विलास सूर्यवंशी साहेब, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. यावर्षी पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये महत्त्वाचं सहकार्य. 22 यार्ड मान्सून ब्लास्ट मध्ये पाटण वॉरियर संघाचे सर्वा आणि त्यांच्याच संकल्पनेतून VHS चेअर यावर्षी खेळते आणि एक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व, एक व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर चेतन सोरगे षटक क्रमांक 2 साठी आलेत. पहिला चेंडू चेतन सोरगे यांचा आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, खराब चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक अवांतर धाव मात्र जोडली जाते. लक्षात घ्या, तुम्हाला रिव्ह्यू आहे फक्त बिमरसाठी. एक रिव्ह्यू आहे तो फक्त बिमरसाठी आहे आणि जर पंचांना आवश्यकता असेल तर पंच घेऊ शकतात, परंतु खेळाडूंनी पंचांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू नये प्लीज. अवांतर धावा कुठेतरी रोखाव्या लागतील टीम श्री 11 काळगावला, कारण लक्ष छोटे आहे. 26चं लक्ष. ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा दिली आहे. मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एकेरी दुहेरी धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि टीम एराड स्पोर्ट्स एराडच्या डगावटमधून जशी एक धाव येते तसा आवाज येतोय. हे क्रिकेट आहे, हे आपल्या गावाचं क्रिकेट आहे. या ग्रामीण क्रिकेटची वेगळी मजा असते. ओव्हरपिच चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह मयूर जाधव यांचा एक धाव प्राप्त केली जाईल. अमित आहेत लॉंग ऑनला, एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये मयूर जाधव यांना. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने नेल्सन नंबर 11 धावा. 11 झाल्या. 26चा करते पाठलाग. विकेट्स हवी आहे श्री 11 काळगावला, विकेट्स घ्याव्या लागतील. फुलटॉस चेंडू प्रवीण साळुंके या चेंडूवर ठरतात बॉस. ज्युसी फुलटॉसला फेकून दिला मिड विकेटला. 6 धावांसाठी श्री वाघजाई देवी चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 17. ज्यांच्या रील्स इंस्टाग्रामवर जास्त व्हायरल होतात, संकेत कुराडे स्कोररच्या भूमिकेमध्ये. खूप कमी वेळा त्यांच्या हातामध्ये पेन आणि बुक असेल, कारण मोबाईलवरती त्यांचा ज्या प्रकारे कौशल्य, एक क्रिएटिव्ह माइंडचं व्यक्तिमत्व. शॉर्ट आर्म पोल करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, टायमिंग लाजवाब. पहिल्या डावामध्ये श्री 11 काळगावचे फलंदाज अपयशी ठरत होते टायमिंगसाठी आणि दुसऱ्या डावामध्ये खेळ पहा बदलला. प्रवीण साळुंके अप्रतिम टायमिंग, दर्जेदार, लाजवाब षटकार. आणि षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 23. आता 3 धावांची आवश्यकता आहे. 1 to go. प्रवीण साळुंके सेट ऑन फायर. चांगला ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक धाव प्राप्त केली जाईल. चेंडू पकडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आता 2 धावा हव्यात विजयासाठी. पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम एराड स्पोर्ट्स एराड. एराड स्पोर्ट्स टीम पहिल्या विजयाच्या मात्र दिशेने. चला नेक्स्ट मॅच टीम सज्ज राहायचं. टीम ACC नवीवाडी AJ JD. मॅच संपेल लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. 15 मिनिटं तुम्हाला दिलेत. पहिलं षटक पॉवर प्ले आणि त्यानंतर मात्र 5-4. 2 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर राम आलेत. इथून एखादा चमत्कार तुम्हाला वाचवू शकेल. क्रिकेटमध्ये चमत्कार होतात, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. चांगला ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर. धाव प्राप्त होणार नाहीये आणि माहीत आहे त्यांना की आता इथून घाई करण्याची आवश्यकता नाहीये. प्रवीण साळुंके मयूर जाधव ही जोडी सांगतात की थोडासा वेळ घे. हे सांगत असताना मयूर जाधव, परंतु जेवढ्या लवकर तुम्ही विजय प्राप्त कराल ना तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि हे क्रिकेट आहे.
वेलकम शंकर मोहिते, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व, सुस्वागतम. फुललेंचा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये फटका खेळलाय, 2 धावांची आवश्यकता आहे आणि त्या 2 नाही तरी ते विजयाला गवसणी घालणारा येतोय. पांडुरंग साळुंके, प्रवीण साळुंके यांच्या बॅटमधून चौकार आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय मात्र प्राप्त केलाय. एराड स्पोर्ट्स एराडने ज्या प्रकारे खेळ केलाय ना पहिल्या सामन्यामध्ये, कुठेतरी प्रभावित करणारा खेळ. टीम श्री 11 काळगाव चुका झाल्या, निश्चितच या चुकांचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल, कारण या हंगामाची पहिली स्पर्धा तुम्ही खेळताय, त्यामुळे क्रिकेट अजून खूप बाकी आहे आणि क्रिकेटमध्ये झालेल्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतात. चला आपण विनंती करेन टीम ACC नवीवाडी, AJ, JD, चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या, कारण पहिला उशीर झाला आपल्याला. वेलकम हिमांशू नवसरे, काल रात्रभर